श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजचा जो मेनू आहे ना तो मस्त असा पुरीचा आहे बरे का. मस्त अशी पुरी, पिवळ्या बटाट्याची भाजी आणि थोडासा बटाट्याचा रस्सा, भात आहे आणि मस्त असा आम्रखंड आणलेला आहे. तर बघा, कधीतरी ना अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या गरम गरम बटाट्याच्या भाजीसोबत खायला खूप छान लागतात. मग ती रस्सा भाजी असू द्यात किंवा सुक्की भाजी असू द्यात. तर पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि बटाटाही उकडून घेतलेला आहे. पुऱ्या तळल्या की आपण बटाटाही परतून घेणार आहोत. तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, मागच्या वेळेला जसं की मी सांगितलेलं की तुमची परिस्थिती चांगली तर तुमच्याशी सगळे चांगले, तुमची परिस्थिती वाईट तर तुमच्याशी सगळे वाईट असतात. पण तुम्हाला सांगते, ह्याच तुमच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला कोणीच मदत करण्यासाठी उभं राहत नाही. भले त्याच्याकडं असू देत किंवा नसू देत. का तर त्याला अगोदरच भीती की बाबा रे, ह्याला जर ह्याच्या परिस्थितीमध्ये मदत केली आणि ह्याची परिस्थिती नाहीच सुधारली तर हा मला परत देईल का नाही, असं त्यांना भीती असते. पण वेळ ही बदलत असते मैत्रिणींनो, वेळ एकसारखी कधीच राहत नसते. परिस्थिती आज अशी उद्या तशी बदलते आणि बदलतेच. पण अशा वेळेला आपल्याला खऱ्या माणसांची ओळख होते, खरी माणसं कशी आहेत ते समजतात. त्यामुळे मी तर म्हणेन की एकदा ना एकदा आयुष्यामध्ये अशी परिस्थिती ही यायलाच हवी जेणेकरून माणसांची खरी ओळख पटेल म्हणून, हो की नाही. चला, पुऱ्या तर तळून झालेल्या आहेत. त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल काढलं मी आणि भाजीपुरतं तेल ठेवलं. त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी दिली आणि हिरवी मिरची, लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा जो आहे ना तो वाटून घेतला होता तो परतला. पिवळा बटाटा पुरीसोबत खायचा असेल ना तर वाटून मिरची टाकली ना तर छानच लागते बरं का. त्यानंतर हळद टाकलं आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं, आणि बटाटा मी उकडून चिरून ठेवलेला होता तो देखील परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये टाकून. आणि मस्त अशी वर्ण कोथिंबीर टाकायची आहे जेणेकरून बटाट्याचा लुक जो आहे ना तो छान येतो एकदम. आणि ह्याचमध्ये ना थोडासा बटाट्याचा मी वाटण होतं माझ्याकडे मसाला वाटलेला तर त्याचा रस्सा केला, कारण पुरीबरोबर रस्साही छान लागतो आणि भातावरही होईल म्हणून. आणि आम्रखंडसुद्धा आणलं होतं. असा छान असा मस्त आजचा मेनू होता. बटाट्याची रस्सा भाजी, पुरी, बटाट्याचा पिवळा बटाटा आणि आम्रखंड आणि भात आहे. पण हा जो व्हिडिओ आहे हा आडवा आहे त्यामुळे तिकडचं काही दिसत नाही आहे. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब